तर आज आपण बघणार आहोत चिंच गूळ आणि खजुराची गोड चटणी। तर त्यासाठी साहित्य लागणार आहेत अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हिंग, पाव चमचा जिरे, 4 ते 5 चमचे साखर घ्यायची आहे। काळं मीठ घ्यायचं आहे अर्धा चमचा, साधं मीठ आपल्याला अर्धा चमचा घ्यायचं आहे। इथे दोन्ही मीठ मी वापरलेले आहे। सुंठ पावडर मी इथे अर्धा चमचा घेतलेली आहे। तर हे सर्व साहित्य मी पोह्याचा जो चमचा असतो त्यानेच सगळं माप घेतलेलं आहे। त्याच मापाने तुम्ही घेतलं तरीही चालेल। इथे मी 50 ग्रॅम चिंच 1 तास गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली होती। या प्रकारे ही चिंच भिजली गेलेली आहे। व्यवस्थितपणे आपली चिंच इथे भिजली गेलेली आहे। खजूर इथे मी 12 ते 15 खजूर घेतलेले आहे, त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहे। खजूरही आपल्याला 1 तासासाठी गरम पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे। गूळ घेतलेला आहे मी इथे 50 ग्रॅमला वरती हा गूळ आहे, तेवढा आपल्याला वापरायचा आहे। तर चला पुढची कृती आपण करूया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला खजूर आणि चिंच एकत्र आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। तर हे बघा इथे आपली ही पेस्ट तयार झालेली आहे। या प्रकारे आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। इथे मी एक चाळण घेतलेले आहे, त्यामध्ये आपल्याला ही तयार झालेली पेस्ट व्यवस्थितपणे गाळून घ्यायची आहे। गाळल्यामुळे आपल्याला खाली एक छानशी पेस्ट मिळेल आणि त्यामध्ये काडी किंवा एखादी बी राहिली असेल तर ती चाळणीमध्ये तशीच राहील। आता ही व्यवस्थितपणे आपल्याला मिक्सरचं भांडंही थोडंसं पाणी टाकून धुवून घ्यायचं आहे आणि ते पाणीही आपल्याला त्या पेस्टमध्ये टाकायचं आहे। टोटल मी इथे चटणीसाठी अर्धा ग्लास पाणी वापरणार आहे, नंतरही थोडंसं पाणी मी यामध्ये घेणार आहे। व्यवस्थितपणे आपल्याला ही पेस्ट चाळणीने गाळून घ्यायची आहे। तर हे बघा इथे पेस्ट आपली व्यवस्थित गाळून झालेली आहे आणि छानशी पेस्ट आपल्याला इथे मिळालेली आहे। या प्रकारे आपल्याला इथे ही पेस्ट मिळालेली आहे। अशीच आपल्याला बनवून घ्यायची आहे। आणि आता चला पुढची कृती आपण करूया। इथे कढई ठेवलेली आहे मी गॅसवर, मीडियम गॅस ठेवलेला आहे मी, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेला आहे। तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया। जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण हिंग टाकायचं आहे आणि आपण तयार केलेली चिंच गुळाची आणि खजुराची पेस्ट त्यामध्ये टाकायची आहे। इथे मी थोडा मीडियमच गॅस ठेवलेला आहे, कमी गॅसवर आपल्याला करायचं नाहीये। थोडंसं आणखी मी पाणी टाकणार आहे त्यामध्ये आणि व्यवस्थित आपल्याला त्याला उकळी येऊन द्यायची आहे। प्रथम आपल्याला इथे मीडियम गॅसवरच ही चटणी जी आहे जी आपण बनवतो आहे ती बनवून घ्यायची आहे। तर इथे आता लाल मिरची मी टाकली आहे, धना पावडर, त्यानंतर सुंठ पावडर, मीठ टाकून घेऊया आपण यामध्ये। दोन्ही प्रकारचे मीठ यामध्ये मी टाकलेले आहे, त्याने चव खूप छान लागते काळं मीठ टाकल्यामुळे। आणि साखर टाकून घेऊया आपण। सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे कुठेही मी स्लो गॅस केलेला नाहीये। त्यानंतर आता आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे आणि गूळ टाकल्यानंतरही पुन्हा आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी हाय फ्लेमवरच ही जी चटणी आहे ती बनवून घेणार आहे। आणि क्षमा करा, यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची सांगायची विसरली होते, तीही आपल्याला अर्धा चमचा टाकायची आहे, त्याने चटणीला कलर खूप सुंदर येतो। व्यवस्थितपणे आता ही चटणी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि प्रथम आपण 5 मिनिटं ही मीडियम हाय फ्लेमवरच करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला 10 मिनिटासाठी स्लो गॅसवर ही बनवून घ्यायची आहे। ही चटणी घरामध्ये बनवलेली असली, कुठलाही चाट आपल्याला बनवायचा असला तर पटकन आपण बनवू शकतो। तर आपल्याला इथे ही 5 मिनिटासाठी मीडियम हाय फ्लेमवर उकळून घ्यायची आहे। हे बघा व्यवस्थितपणे आपली चटणी जी आहे ती उकळली गेलेली आहे। त्यानंतर आपण 10 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर उकळून घेणार आहे। आता जरी ती पातळ दिसत असली तरी उकळून घेतल्यानंतर आणि थंड झाल्यानंतर चटणी जी आहे आपली थोडी घट्ट होते आणि दिसायलाही छान दिसते। तर घरामध्ये अशी चटणी बनवलेली असली तर कुठलाही चाटचा प्रकार आपण पटकन बनवू शकतो।
मुलांनीही जरी फरमाईश केली तरी त्यांनाही आपण बनवून देऊ शकतो. रगडा पॅटीस असो किंवा दहीपुरी असो, शेवपुरी असो, त्यासाठी ही चटणी उपयोगी येते आणि फ्रीजमध्ये 4 ते 5 महिन्यासाठी व्यवस्थितपणे टिकते. ह्याप्रमाणे आपल्याला ही चटणी बनवायची आहे. तर हे बघा, आपली चटणी ही व्यवस्थितपणे तयार झालेली आहे. इथे मी गॅस बंद केलेला आहे. तर हे बघा, थंड झाल्यानंतर किती घट्ट दिसते आहे. तर अशा प्रकारे चटणी तुम्ही नक्की करून बघा. माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.